हिंदू धर्मामध्ये दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला म्हणतात अधिक मास किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम मास. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची विशेष कृपा असते. हा महिना पुण्यदायी, तपस्येचा आणि भक्तीचा महिना समजला जातो. या महिन्यात केलेलं दान, पूजा, व्रत याचं पुण्य 1000 पट मिळतं असं शास्त्र सांगतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता मानल्या आहेत. ते 33 कोटी नव्हे तर 33 प्रकारचे देव आहेत. 8 वसु, 11 रुद्र आणि 12 आदित्य, तसंच 2 अश्विनी कुमार. 33 देव. अधिक महिन्यामध्ये या 33 देवतांना प्रसन्न करण्यासाठी 33 दिवे लावले जातात. प्रत्येक दिवा एका देवतेला समर्पित असतो. 33 दिवे लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मकता नष्ट होते, देवतांची कृपा प्राप्त होते, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि मुलांच्या ज्ञानात वृद्धी होते. आपल्या शास्त्रामध्ये 33 कोटी देव आहेत असं मी आधी सांगितलं. त्यात 33 मुख्य देव शक्तींसाठी 33 प्रकारचे दिवे लावण्याची परंपरा आहे. प्रत्येक दिव्यामागे एक उद्देश असतो: रोग निवारण, धनप्राप्ती, संतान सुख, शत्रुनाश, मोक्षप्राप्ती. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यामध्ये एक दिवा लावला तर पुण्य मिळतं, पण 33 वेगवेगळ्या दिव्यांनी कोणते चमत्कार होतात आणि ते दिवे कसे लावावेत. म्हणजेच पितळाचे दिवे लावावेत, तांब्याचे लावावेत, मातीचे लावावेत किंवा कणकेचे लावावेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणजेच कणकेचा दिवा कधी लावावा, चांदीचा दिवा कशासाठी, तांब्याचा दिवा कोणत्या देवासमोर आणि 33 दिव्यांचं महत्त्व देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर अधिक मास हा सोनेरी संधी आहे. या महिन्यामध्ये एक छोटासा दिवा लावा आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणा. कारण हे 33 दिव्यांचं रहस्य तुम्हाला अधिक मास संपण्यापूर्वी माहिती असलं पाहिजे. कारण आता अधिक महिन्यातील अमावस्या 15 जून रोजी आहे. त्या अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळपासून ते रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत तुम्ही हे असे दिवे किंवा दीपदान नक्कीच करू शकता. मग आता नेमका कोणता दिवा लावावा, कोणता दिवा लावल्याने काय फायदा होतो हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. सगळ्यात आधी तर दीप म्हणजे दिवा आणि दान म्हणजे अर्पण करणे. दीपदान म्हणजे देवाला मंदिरात, नदीत किंवा पवित्र स्थानी दिवा अर्पण करणे. दिव्याचा प्रकाश हा अंधकार नाहीसा करतो. त्याचप्रमाणे दीपदान केल्याने जीवनातील अज्ञान, दुःख आणि पापाचा नाश होतो असे शास्त्र सांगते. दीपदान हे ज्ञानाचे प्रतीक आहे, भक्तीचा आविष्कार आहे, पुण्य संचयाचा मार्ग आहे. अधिक मासाचे अवघे 2च दिवस उरलेले आहेत आणि उद्या महत्त्वाची तिथी ही अमावस्येची तिथी उद्या दुपारी 12 नंतर सुरू होणार आहे. पण आपण सूर्याने बघितलेली तिथी ग्राह्य धरतो म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही असं हे दीपदान करू शकता. दीपदान करणं अगदी सोपं आहे. मनात शुद्ध भाव असेल तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा. देवासमोर किंवा नदीकाठी स्वच्छ जागी असा हा दिवा लावा आणि मंत्र जप करतच दीपदान करा. आता दिवे कोणत्या प्रकारचे लावावे, तर वेगवेगळ्या पद्धतीचे धातूचे दिवे आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. तर आता अमावस्येपर्यंत असं हे दीपदान तुम्ही करू शकता. तर कणकेचे दिवे हे सर्वात प्राचीन आणि सर्वात श्रेष्ठ मानले जातात. गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तेल, पाणी घालून मळलं जातं. मग त्याचे छोटे छोटे दिवे बनवतात. मध्यभागी वात ठेवायला जागा सोडतात. नंतर तुपाची किंवा तेलाची वात घालून दिवा लावतात. आता याचं महत्त्व काय आहे? अन्नाला देव मानण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अन्न हे परब्रह्म आहे, हे तत्व यातून व्यक्त होतं. घरामध्ये धनधान्य वृद्धी होते. कणकेचे दिवे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. हे दिवे पूजेनंतर गाईला खाऊ घालतात. महापुण्य मिळतं. मुलांच्या बुद्धीमध्ये आणि आरोग्यामध्ये वाढ होते असं मानलं जातं. तर ते कुठे लावावेत? तर मुख्य देवासमोर म्हणजे देवघरासमोर लावू शकता, तुळशीसमोर लावू शकता किंवा आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर लावू शकता. आता चांदीचे दिवे. आता चांदीचे भाव पाहता चांदीचे दिवे लावणं प्रत्येकाला शक्य नाही. पण ज्यांच्या घरामध्ये दिवे असतील तर त्यांनी नक्की लावावेत. तर चांदी हा धातू शुद्धतेचं प्रतीक आहे. चंद्र देवाशी संबंधित आहे. याचं महत्त्व काय? तर यामुळे मन शांत होतं, चिंता दूर होते, घरात चंद्राची शीतल ऊर्जा येते. चांदीच्या दिव्याने पूजा केल्यास लक्ष्मी कृपा होते, आर्थिक समृद्धी येते, कुटुंबामध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो. स्त्रियांसाठी विशेष लाभदायक असं हे दीपदान मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये चांदीच्या दिव्यामध्ये तुपाची वात लावणं सर्वात शुभ मानलं जातं. चांदीचा दिवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला विशेषतः लावावा. त्यानंतर पुढचे दिवे म्हणजे तांब्याचे दिवे. तांबं हे सूर्यदेवाशी संबंधित आहे. आयुर्वेदातही तांब्याला विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाची यामुळे कृपा मिळते. आरोग्य सुधारतं, विशेषतः त्वचा विकार, रक्ताचे विकार कमी होतात. घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. पुरुषांसाठी विशेषतः लाभकारक.
घरामध्ये तेज आणि उत्साह येतो, नकारात्मक शक्ती नष्ट होतात. अधिक महिन्यामध्ये तांब्याच्या दिव्यामध्ये कापसाची एकमुखी किंवा पंचमुखी वात लावावी. सूर्योदयापूर्वी जर आपण हा दिवा लावला तर हा फलदायी असतो. आता पितळेचे दिवे. पितळ हे बृहस्पती गुरुग्रहाशी संबंधित आहे. ज्ञान, वृद्धी आणि विद्येमध्ये वाढ होते आणि मुलांसाठी अत्यंत शुभ असतं. गुरुकृपा यामुळे प्राप्त होते. परीक्षेमध्ये यश मिळते. घरामध्ये सुख शांती नांदते. विवाहास अडथळे येत असतील तर पितळेचे दिवे उपयुक्त असतात. तर आज नित्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी मी पितळेच्या ताटामध्ये हे 33 दिवे लावलेले आहेत. तर म्हणजे 33 दिवे म्हणजे काय? 33 जोडवाती घेतलेल्या आहेत, तुपात भिजवलेल्या. मध्यभागी मी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढले, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक आहे. आणि पितळेचा दिवा म्हणजे आता ही पितळेची जी प्लेट मी घेतलेली आहे, तर ती विद्येचा, ज्ञानाचा दिवा म्हणून मानली जाते आणि मुलांच्या शाळेत जाण्याच्या दिवशी पितळेचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतर लोखंडाचे दिवे. लोखंड हे शनिदेवाशी संबंधित आहे. शनिदोष निवारण यामुळे होतं. जड कर्माचं ओझं हलकं होतं. शनिवारी लावलेला लोखंडाचा दिवा अत्यंत प्रभावी आणि यामुळे पितरांना शांती देखील मिळते. लोखंडाचा दिवा संध्याकाळी म्हणजे शनिवारी लावणं योग्य असतं. उगाचच घाईघाईमध्ये असा दिवा लावू नये. त्यानंतर मातीचे दिवे. मातीचे दिवे हे सर्वात नैसर्गिक आणि म्हणजे सगळ्यात पवित्र मानले जातात. पंचमहाभूतांशी जोडलेले. माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. पर्यावरणपूरक. पूर्वजांची परंपरा जपतात. मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त. पितृपक्षामध्ये विशेष महत्त्वाचे. मातीच्या दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकून लावणं विशेष पुण्यदायी मानलं जातं. आता हे 33 दिवे कसे लावावेत? तर सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. देवघर स्वच्छ करावं. फुले, अगरबत्ती, प्रसाद तयार करून मग हे 33 दिवे एका रांगेत किंवा वर्तुळाकार मांडायचे. प्रत्येक दिव्याला शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं. कापसाची वात यामध्ये घालायची. ओम पुरुषोत्तमाय नमः असा जप करत एक एक दिवा लावावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा 33 दिवे लावताना मनामध्ये 33 देवतांचं ध्यान करा. आणि नंतर म्हणायचा श्लोक कोणता आहे? तर दिव्यांचा तुम्ही मंत्र म्हणू शकता. दीपज्योती परब्रह्म दीप सर्वतमोपहम दीपेन साध्यते सर्वम संध्या दीपम नमोस्तुते. किती वेळा लावावे? शक्यतो सूर्यास्तापासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत असं हे दीपदान तुम्ही नक्कीच करू शकता. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपल्याला त्याचं पुण्यफळ लाभेल. तर ज्या दिवशी तुम्ही असं हे दीपदान करणार आहात, त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम या व्यतिरिक्त पितरांसाठी देखील अमावस्येच्या दिवशी तुम्ही दीपदान केल्याने पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने एखादा दिवा दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या घराबाहेर संध्याकाळी म्हणजे 7च्या नंतर 11 वाजेपर्यंत कधीही लावू शकता. ते दीपदान तुमच्या पितरांसाठी असेल आणि आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी 33 दिवे तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की लावा. मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्या पद्धतीने किंवा तुम्ही आवळ्यावरती देखील लावू शकता. आवळे जे आहेत ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत, पण आवळे जर नाही मिळाले तर अशा पद्धतीने देखील तुम्ही दीपदान करू शकता. आणि जी माहिती मी धातूच्या दिव्यांबद्दल सांगितलेली आहे, जर तुमच्याकडे तसे धातूचे दिवे असतील तर तसं दीपदान तुम्ही करा. पण दीपदान नक्की करा, कारण दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक प्रकारचे दान केले जातात, पण दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. फार काही शक्य नाही झालं तर दीपदान करायला फार काही वेळ लागत नाही आणि तुमच्या हातून भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याची ही शेवटची संधी आहे. अमावस्येनंतर दुसरा महिना सुरू होईल आणि अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो. त्यामुळे ही संधी मग परत तुम्हाला 3 वर्षांनी मिळेल. त्यामुळे तुम्ही जर अजूनही ही सेवा केलेली नसेल तर लवकरात लवकर उरलेल्या 2 दिवसामध्ये दीपदान तुम्ही नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.